ही रेसिपी पाहून असं वाटते का की ही मी साबुदाण्यापासून बनवलेली आहे। उपवास स्पेशल अशी ही एक रेसिपी आहे। खूपच जास्त टेस्टी बनते आणि खूप सॉफ्ट बनते, तोंडात टाकताच विरघळेल अशी बनते। तर आता आषाढी एकादशी पण आलेली आहे, तर रेसिपी नक्की ट्राय करा, कारण ही रेसिपी बनवायला वेगळं असं काहीच लागत नाही, घरी असणाऱ्या साहित्यातच बनते। तर चला तर मग बघूयात कशी बनते ही साबुदाण्याची बर्फी। तर इथे मी हेवी बेस वाली कढई घेतलेली आहे आणि त्यामध्ये टाकलेला आहे 1 लिटर फुल फॅट मिल्क। जर तुमच्याकडे फुल फॅट मिल्क नसेल, म्हणजेच म्हशीचं दूध नसेल, तर तुम्ही गाईचं पण घेऊ शकता, पण गाईचं दूध घट्ट होण्यासाठी थोडंसं जास्त वेळ लागतो, म्हणून मी इथे म्हशीचं दूध घेतलेलं आहे। आता आपल्याला ना हे दूध छान बासुंदी सारखं घट्ट होईपर्यंत एकसारखं हलवत हलवत दाटसर करून घ्यायचं आहे। तर हे बघा दूध उकळायला लागलेलं आहे आणि दूध उकळायला लागल्यानंतर ना कंटिन्युअसली याला हलवत राहायचं आहे। जर दूध उकळायला लागलं आणि त्यानंतर असंच जर सोडलं तर त्याच्यावरती साय बनू शकते आणि मग बर्फी बनवल्यानंतर ना ती साय तशीच तोंडात येते। तर हे बघा 8 ते 10 मिनिटं झालेले आहेत आणि दूध आपलं जवळजवळ निम्म आटलेलं आहे, म्हणजे बऱ्यापैकी घट्ट झालेलं आहे। तर हे दूध ना मी दुसऱ्या गॅसवरती ठेवलेलं आहे आणि एका गॅसवरती मी दुसरी कढई ठेवलेली आहे, त्यामध्ये 3/4 कप साबुदाणे टाकलेले आहेत, त्याचबरोबर 1/4 कप शेंगदाणे आणि 10 ते 12 बदाम घेतलेले आहेत। जर तुमच्याकडे ड्रायफ्रुट्स भरपूर असतील तर शेंगदाण्याच्या ऐवजी फक्त काजू बदाम घेतले तरी पण चालतील, पण शेंगदाणे 1/4 कप पेक्षा जास्त नाही टाकायचे, नाही तर बर्फी मध्ये शेंगदाण्याचीच टेस्ट येते। आता एक साइडला आपल्याला दूध पण मिक्स करत राहायचं आहे आणि एक साइडला आपण 4 ते 5 मिनिटं एकसारखं हलवत हलवत साबुदाणे पण छान भाजून घेणार आहेत। साबुदाणे एकदम लो फ्लेम वरती भाजायचे, नाहीतर मग साबुदाणे आतपर्यंत व्यवस्थित भाजले जात नाही। तर तुम्ही इथे पाहू शकता मी एक साइडला दूध पण मिक्स करत आहे आणि एक साइडला साबुदाणे पण भाजत आहे, यामुळे ना आपली बर्फी पटकन बनते। तर हे बघा 5 मिनिट पर्यंत मी साबुदाणे आणि शेंगदाणे एकसारखे हलवत लो फ्लेम वरती भाजून घेतलेले आहेत। शेंगदाणे पण छान भाजले आहेत, पण तरीही रंग चेंज नाही झालेला। बघा किती छान असे कडक झालेले आहेत। तर आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि हे मी एका प्लेट मध्ये काढून घेणार आहे। प्लेट मध्ये काढून घेतल्यामुळे काय होतं, हे साबुदाणे शेंगदाणे पटकन थंड होतात। तर आपल्या एक साइडला दूध पण घट्ट होत आहे आणि इकडे साबुदाणे शेंगदाणे बदाम पण थंड झालेले आहेत। तर आता आपल्याला घ्यायचं आहे एक मिक्सरचं जार आणि याला छान असं मिक्सरला वाटून घ्यायचं आहे। मिक्सरला वाटून घेतल्यानंतर ना हे एकदमच असं नाही की पिठासारखं होतं, जसं छोटं मीठ असतं ना अगदीच तसं याचं टेक्स्चर असतं। तर मी एकदम बारीक असं वाटून घेतलेलं आहे, पण तुम्हाला जर असं वाटलं की यामध्ये साबुदाणे किंवा शेंगदाण्याचे तुकडे आहेत तर हे चाळून घेतलं तरी पण चालेल। तर आपलं साबुदाणे शेंगदाण्याचे पीठ तयार आहे आणि दूध पण बऱ्यापैकी घट्ट झालेला आहे, म्हणजे अंदाजे 1 ते 1.5 कप इतकी क्वांटिटी राहिलेली आहे। तर यामध्ये आता आपण ऍड करणार आहे अर्धा कप साखर आणि साखर टाकल्यावरती ना मिश्रण परत पातळ होतं, म्हणून 4 ते 5 मिनिटं एकसारखं हलवत त्याला अजून थोडंसं घट्ट करून घ्यायचं आहे। आपण जी घरी खाण्यासाठी बासुंदी बनवतो ना त्यापेक्षा थोडीशी जास्त पातळ याची कन्सिस्टन्सी असते, म्हणजे 1 लिटर जर दूध असेल तर ते अंदाजे 1.5 कप राहील इतकं याला दाटसर करून घ्यायचं आहे। तर हे बघा साखर टाकल्यानंतर मी 4 ते 5 मिनिटाला छान दाटसर असं करून घेतलेलं आहे। तुम्ही याची ना कन्सिस्टन्सी इथे पाहू शकता। तर आता ही बासुंदी एक साइडला ठेवून गॅसवरती मी दुसरी कढई ठेवलेली आहे। नॉनस्टिक कढई घेतलेली आहे, जर तुमच्याकडे नॉनस्टिक असेल तर घ्या, नसेल तर कुठलीही कढई घेतली तरी चालेल। आता यामध्ये टाकायचे 2 छोटे चमचे भरून साजूक तूप आणि त्यानंतर ऍड करायचे आपल्याला साबुदाणे शेंगदाणे आपण जे वाटून ठेवले होते तेच। आता हे ना एकदम लो फ्लेम वरती 5 ते 6 मिनिटं एकसारखं मिक्स करत छान भाजून घ्यायचं आहे। तसं आपण साबुदाणे शेंगदाणे सुरुवातीला पण भाजून घेतले होते, पण आता परत एकदा 5 ते 6 मिनिटं भाजून घ्यायचे आहेत। हे पीठ भाजलं ना की यामधून तूप रिलीज व्हायला सुरुवात होते, म्हणजे थोडंसं हे पातळ दिसायला लागतं आणि याला लो टू मीडियम फ्लेम वरती 5 ते 6 मिनिटं लागतात भाजण्यासाठी। तर हे बघा 5 ते 6 मिनिटं झालेले आहेत आणि हे जे साबुदाण्याचे पीठ आहे त्याचा थोडासा रंग चेंज झालेला आहे, म्हणजे हलकसे हे ब्राऊन दिसायला लागलेलं आहे आणि तुम्ही याचं टेक्स्चर पण पाहू शकता। अगोदर थोडंसं घट्ट होतं, आता थोडंसं पातळ झालेलं आहे। तर या स्टेजला आपण यामध्ये टाकणार आहे बासुंदी, म्हणजे आपण जे दाटसर दूध करून ठेवलं होतं तेच। ही बासुंदी टाकली ना की त्यानंतर अगदी 2च मिनिटात आपलं बर्फीसाठी मिश्रण तयार होतं। बस याला पण एकसारखं मिक्स करत करत शिजून घ्यायचं आहे आणि इथे पण आपल्याला गॅसची फ्लेम लो टू मीडियमच ठेवायची आहे। जर हाय फ्लेम ठेवली ना तर हे हातावरती उडून हाताला चटके बसू शकतात।
तर हे बघा अगदी 2च मिनिटात हे छान असं शिजायला लागलेलं आहे आणि या मिश्रणने पॅन सोडायला सुरुवात केलेली आहे, म्हणजे पॅन पासून सेपरेट व्हायला सुरुवात झालेली आहे। तर या स्टेजवरती आपण यामध्ये टाकणार आहे थोडेसे काजू आणि बदाम। हे ऑप्शनल आहे, जर तुमच्याकडे असतील तर टाका, नसतील तर स्किप केले तरी पण चालेल। तर ड्रायफ्रुट्स टाकल्यानंतर परत एकदा मी छान मिक्स करून घेतलेला आहे। आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि एका प्लेटमध्ये मी थोडंसं तूप स्प्रेड करून घेणार आहे। जर तुमच्याकडे बर्फी बनवायचा ट्रे असेल तर तो पण घेऊ शकता किंवा अशा प्रकारे कुठल्याही प्लेटमध्ये पण बर्फी सेट होण्यासाठी ठेवू शकता। तर मी एक प्लेट घेतलेली आहे। आपल्याला प्लेटला ना छान असं तूप लावून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण जे बर्फी बनवण्यासाठी मिश्रण तयार केलेलं आहे ते सेट होण्यासाठी या प्लेटमध्ये ट्रान्सफर करायचं आहे। आता ना एका स्पॅच्युलाने हे मिश्रण छान प्लेटमध्ये पसरून घ्यायचं आहे। तर इथे तुम्हाला बर्फी किती जाड किंवा पातळ आवडते त्यानुसार याला पसरून घेऊ शकता। एकदा हे मिश्रण पूर्ण स्प्रेड केलं की त्यानंतर थोडेसे मी काजू बदाम टाकलेले आहेत। जर तुमच्याकडे पिस्ते वगैरे असतील तर ते पण टाकू शकता। तसं हे टाकण्याने टेस्टला काहीच फरक पडत नाही, बस आपली बर्फी छान दिसावी म्हणून मी वरून थोडेसे ड्रायफ्रुट्स टाकलेले आहेत। आता ही बर्फी आपल्याला 10 ते 15 मिनिटं सेट होण्यासाठी अशीच ठेवायची आहे आणि बस 15 मिनिटं झालेले आहेत। आता मी तुम्हाला बर्फी कट करून दाखवते। तर मी इथे स्क्वेअर शेप मध्ये करत आहे, तुम्हाला ज्या शेप मध्ये आवडेल त्याप्रमाणे तुम्ही याला कट करू शकता किंवा जसे छोटे किंवा मोठ्या पीसेस मध्ये आवडेल त्याप्रमाणे पण कट करू शकता। तर हे बघा आपली सगळी बर्फी कट झालेली आहे आणि मी 2 पीसेस तुम्हाला काढून दाखवते। तर हे बघा आपली बर्फी किती छान झालेली आहे, खूप सॉफ्ट बनते, खूप टेस्टी बनते। खव्याची किंवा ड्रायफ्रूटची किंवा कोकोनटची बर्फी असते ना त्यापेक्षाही जास्त टेस्टी लागते। तर आता आषाढी एकादशी आलेली आहे, तर उपवास स्पेशल ही रेसिपी आहे, एकदा नक्की ट्राय करा आणि आवडली तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका। थँक्यू सो मच फॉर वॉचिंग माय व्हिडिओ।